व्हेरी एनर्जेटिक जय हिंद फ्रेंड्स. आपण मागील व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची गोष्ट पाहिली. बुद्धिमान लोकसुद्धा चुकीचे निर्णय घेतात. इंटेलिजंट पीपल टू टेक बॅड डिसिजन. कारण त्यांच्या विचारांना संरचना नसते. दे डू नॉट हॅव स्ट्रक्चर फॉर देअर थॉट्स. आज आपण त्या संरचनेचा एक मुख्य आधार पाहणार आहोत, रिस्क मॅनेजमेंट. आपण रिस्क मॅनेजमेंट हा शब्द ऐकला की लगेच आपल्याला भांडवली बाजार म्हणजे शेअर बाजार आठवतं, स्टॉक मार्केट आठवतं, स्टॉप लॉस, कॅपिटल प्रोटेक्शन, व्हॉलॅटिलिटी, ह्या सर्व टर्म्स आपल्याला आठवतात. बट मित्रांनो, मी तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगतो. रिस्क मॅनेजमेंट हा फक्त ट्रेडिंग टूल नाही आहे, तर रिस्क मॅनेजमेंट एक जीवन कौशल्य आहे. इट्स नॉट मेअर अ ट्रेडिंग टूल, बट इट इज अ लाईफ स्किल डिअर फ्रेंड्स. जर तुम्ही जोखीम ओळखत नाही, तुम्हाला रिस्क अवेअरनेस नसतं, तर डिसिजन बरोबर घेता येत नाही. तुम्ही निर्णय नाही घेतात. जर तुम्हाला रिस्क पूर्णपणे किंवा आपल्याला रिस्क जर पूर्णपणे त्याचं अवेअरनेस नाही, त्याची जाणीव नाही, तर आपण जे डिसिजन घेत आहोत ते डिसिजन नाही घेत आहे मित्रांनो. आपण अंदाज लावतो. आपण स्पेक्युलेशन म्हणतात त्याला. एक अंदाज बांधत आहोत. विचार करा मित्रांनो, नुसता अंदाजावर आपण एक डिसिजन घेत आहोत. व्हॉट एक्झॅक्टली इज रिस्क, हे महत्त्वाचा क्वेश्चन आहे. बहुतेक लोक रिस्क म्हणजे नुकसान असं समजतात, पण रिस्क म्हणजे फक्त नुकसान नाही मित्रांनो. रिस्क म्हणजे अनसर्टन्टी प्लस इम्पॅक्ट. रिस्क म्हणजे एक गोष्ट अनिश्चित आहे, त्याच्याविषयी डिसिजन घ्यायचा आणि त्याचा इम्पॅक्ट काय होईल, ह्या दोन्ही गोष्टी बघावं लागतात. इम्पॅक्ट म्हणजे प्रभाव, परिणाम काय होतील. एखादी घटना घडण्याची शक्यता किती, वॉज द प्रॉबॅबिलिटी फॉर अन इव्हेंट. आणि ती घडलीच तर परिणाम किती, इम्पॅक्ट काय होईल, व्हॉट इज द अफेक्शन, व्हॉट विल बी द इफेक्ट, व्हॉट विल बी द रिझल्ट ऑफ दॅट इव्हेंट. उदाहरण देतो. जर तुम्ही ₹5,000ची रिस्क करता आणि तोटा झाला तर तो मॅनेजेबल आहे. पण जर तुम्ही तुमचं संपूर्ण कॅपिटलच एका इम्पल्सिव्ह निर्णयात टाकलं तर इम्पॅक्ट वेगळा असतो. तो निर्णय नसतोच मुळात. इम्पल्सिव्ह असला तर इट्स नॉट अ डिसिजन, इट्स अ पेक्युलेशन. आणि पेक्युलेशन जर चुकलं, पूर्ण कॅपिटल तुमचं दावला लागलेलं आहे, ॲट रिस्क आहे, ते झिरो झालं तर यू कॅन नॉट सर्वाईव्ह इन द स्टॉक मार्केट और यू कॅन नॉट सर्वाईव्ह इन द बिझनेस वर्ल्ड. म्हणजे रिस्क मॅनेजेबल पाहिजे. 5,000 रिस्क किंवा आपल्याला मॅनेजेबल रिस्क किती हे कळली पाहिजे. कोर्टरूममध्ये हेच असतं मित्रांनो. एखादी केस हरली तरी चालते, पण काही निर्णय घेतले, एखादी केस जिंकण्याच्या नादात अशा काही ॲक्टिव्हिटीज केल्या की त्या निर्णयाचा प्रतिष्ठेवर गंभीर परिणाम होतो आणि पूर्ण करिअरच दावाला लागतो. आणि लाईफमध्ये बघा, स्टॉक मार्केट झालं, कोर्टरूम झालं, आता लाईफमध्ये आयुष्यातही बघा, रॉंग पार्टनरशिप, चुकीचा पार्टनर निवडणं, रॉंग इन्व्हेस्टमेंट, चुकीची गुंतवणूक करणं, रॉंग पब्लिक स्टेटमेंट आणि सार्वजनिक स्थळी एखादं चुकीचं विधान करणं, याचा इम्पॅक्ट कधी कधी मित्रांनो वर्षानुवर्ष भरावा लागतो. कदाचित आपण सर्वांनीच हे थोड्याफार फरकानं बघितलं आहे किंवा अनुभवलेलं आहे. म्हणून रिस्क म्हणजे मी किती गमावू शकतो हा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे. मी किती गमावू शकतो, द वर्स्ट केस सिनेरिओ. आता प्रश्न हा पडतो, व्हाय इंटेलिजंट पीपल इग्नोर रिस्क. बुद्धिमान लोक, अतिबुद्धिमान लोक किंवा बुद्धिमान लोक, व्हाय डू दे इग्नोर रिस्क. ते रिस्कला म्हणजे जोखीमेला दुर्लक्षित का करतात. आता प्रश्न असा, बुद्धिमान लोक दुर्लक्षित करतात त्याची 3 कारणे मी पाहिली आहेत. पहिलं आहे फॅमिलॅरिटी इल्युजन. मला सगळं माहीत आहे असा त्यांचा समज किंवा भ्रम. ज्ञान असलं की जोखीम कमी वाटते.
हा एक कारण आहे. फॅमिलिटी इल्युजन, मला सगळं माहिती आहे या क्षेत्रातलं किंवा या समथिंग समथिंग गोष्टीतलं मला सर्व माहीत आहे. हा जो भ्रम असतो, हा जो इल्युजन असतो, हा रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर होऊ देत नाही. रिस्क इग्नोरन्सला तो एक स्टिम्युलेशन देतो. तर मित्रांनो, प्रत्येक गोष्ट नवीन किती माहिती असो, प्रत्येक गोष्ट नवीन असते, प्रत्येक दिवस नवीन असतो, प्रत्येक मूव्हमेंट ही नवीन असते. एखादा बॅटर हे नाही म्हणू शकत की मी मागं सेंचुरी काढली तर या मॅचमध्ये सुद्धा सेंचुरी काढेल. प्रत्येक मॅच, प्रत्येक दिवस, प्रत्येक बॉल हा नवीन असतो. तसं या बुद्धिमान लोकांना हे कळालं पाहिजे की प्रत्येक निर्णय हा नवीन निर्णय असतो. मला सर्व माहीत आहे आणि मला हे सगळं जमतं, म्हणून तो जोखीम म्हणजे रिस्क इग्नोर करतो. ही सर्वात मोठी ब्लंडर मिस्टेक असते. सेकंड रिझन, दुसरं कारण असं म्हणता येईल, इगो अटॅचमेंट. एक अहम त्याला चिकटलेला असतो, अहम भावना. आपला निर्णय बरोबरच असणार, आय एम ऑलवेज राईट. हा सटल इगो, विश्वास नाही म्हणताना इगो राहतो. या युगोपायी सुद्धा बऱ्याच डिसिजन चुकलेले आहेत आणि खूप मोठं रिस्क घेऊन त्याची परतफेड वर्षानुवर्ष करावं लागते, ती भरल्या जात नाही. तिसरं कारण हाही देता येईल, शॉर्ट टर्म इमोशन. शॉर्ट टर्म इमोशन्स त्यामध्ये एक्साइटमेंटचा मोठा रोल असतो किंवा फिअर आणि ग्रीडचा रोल असतो. एक तर भीतीपोटी आपण निर्णय घेतो एक्साइटेड होऊन, किंवा एक एक्साइटमेंट, थ्रिलिंग अनुभव आपल्याला पाहिजे असतो, किंवा मग आपण ग्रीडी जास्त होतो, लोभी होतो काहीतरी मिळवण्याच्या नादात, एक्स्ट्रा मिळवण्याच्या नादात, आणि त्यामध्ये आपण फ्युचर इम्पॅक्ट, त्याचे भविष्यातील परिणाम, दुष्परिणाम बघत नाही, फ्युचर इम्पॅक्ट बघत नाही. मार्केटमध्ये क्विक प्रॉफिट दिसतो, कोर्टरूममध्ये एखादा इमोशनल रिॲक्शन येतो, घरात इगो क्लॅश होतो, हे त्याची उदाहरणं आहेत. आता बघा, एक्साइटमेंटमध्ये मार्केटमध्ये क्विक प्रॉफिट दिसतो, आपला ग्रीड वाढतो, किंवा तो प्रॉफिट आपण बुकही करतो, पण तो योगायोगाने मिळालेला प्रॉफिट असतो किंवा ते डिसिजन बरोबर नसतं, त्याला लॉजिक नसतं. मग आपला गॅम्बलिंग सेन्स वाढत जातो, गॅम्बलिंग एक्सपिरियन्स आणि गॅम्बलिंग बिहेवियर वाढत जातं आणि ते आपल्याला नष्ट करून टाकतं. कोर्टरूममध्येही तसंच. कोर्टरूममध्ये इमोशनला थारा नसतो, पण एखाद्या वेळी इमोशनल रिॲक्शन येते आणि होऊ शकतं की आपली पूर्ण इमेजच ज्युडिशियरी सिस्टममध्ये डागळले जाऊ शकते. पूर्ण इमेज आणि करिअर ॲट अ रिस्क असतं. घरातसुद्धा इगो क्लॅश, रिलेशनशिपमध्ये नवरा बायको असो, आई मुलं वगैरे काही असो, त्यामध्ये इगो क्लॅश आला, थोडंसं म्हणजे शॉर्ट टर्म इमोशन आलं. आपण बघितलेलं की साध्या साध्या स्टेटमेंटवरून नवरा बायकोचे भांडणं अगदी डिवोर्सपर्यंत पोचतात. हे कारणं, त्याला शॉर्ट टर्म इमोशन स्पाईक म्हणतात. हे आपल्याला जमलं पाहिजे त्याला मॅनेज करणं. त्या क्षणी आपण रिस्क गणित विसरतो. जेव्हा इमोशन पीकवर असतात तेव्हा रिस्क कॅल्क्युलेशन आपण विसरतो. आता रिस्कच्या टाईप्स बघा. देर आर 4 टाईप्स ऑफ रिस्क. 4 प्रकारच्या जोखीम असतात. पहिली जोखीम म्हणता येईल फिनान्शियल रिस्क, आर्थिक जोखीम. तुमच्या उत्पन्नावर, बचतीवर, EMIवर परिणाम करणारा धोका किंवा जोखीम. जर इमर्जन्सी फंड नाही तर छोटा धक्कासुद्धा मोठा होतो. इमर्जन्सी फंड पाहिजे, रिझर्व्ह फंड पाहिजेत घर वगैरे कुटुंब चालवताना. जर रिझर्व्ह फंड नसला तर छोट्या छोट्या गोष्टींचा लॉस, छोट्या छोट्या अमाऊंटचा लॉससुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट टाकून जातो. फिनान्शियल डिसिप्लिन नसताना ग्रोथ शक्य नाही. गॅम्बलिंग सेन्समध्ये कोणीही श्रीमंत झालेलं नाही किंवा रँडमली कोणीही श्रीमंत झालेलं नाही. अगदी कोण बनेगा करोडपतीमध्ये 1 करोड रुपये जिंकणारा सुद्धा डिसिप्लिन नसल्यामुळं परत रस्त्यावर आलेला आहे. असे बरेच उदाहरणं देता येईल. फिनान्शियल डिसिप्लिन नसताना ग्रोथ शक्य नाही. फिनान्शियल डिसिप्लिन असले तरच फिनान्शियल ग्रोथ होऊ शकते. दुसरं रिस्क, रेप्युटेशनल रिस्क, प्रतिष्ठेची रिस्क, प्रतिष्ठेची जोखीम. प्रतिष्ठा निर्माण करायला मित्रांनो वर्षानुवर्ष लागतात आणि नष्ट व्हायला एक इम्पल्सिव्ह स्टेटमेंट पुरतो. बस एखादा इम्पल्सिव्ह स्टेटमेंट दिला की आपली प्रतिष्ठा धुळीस मिळायला काही वेळ लागत नाही, एका क्षणात ती धुळीस मिळू शकते. टीचर म्हणून, लॉयर म्हणून, पब्लिक स्पीकर म्हणून ही जोखीम जरा जास्त सेन्सिटिव्ह असते. आपल्या टीचर लोकांना किंवा लॉयर लोकांना
पब्लिक स्पीकरला हे रेप्युटेशन रिस्क खूप असते. इमोशनल रिस्क, थर्ड वन इज इमोशनल रिस्क. तिसरी जी रिस्क किंवा जोखीमचा प्रकार आहे इमोशनल रिस्क. ताण सहन करण्याची क्षमता आपली मर्यादित असते. त्यामध्ये ओव्हर ट्रेडिंग, म्हणजे स्टॉक मार्केटच्या रिलेटेड ओव्हर ट्रेडिंग हा झाला तर तो एक लॉसमध्ये किंवा एक प्रॉफिटमध्ये आला तर दुसरा येईल, मग तो लॉसमध्ये गेला की रिव्हेंज ट्रेड, याला ओव्हर ट्रेडिंग म्हणतात. कुठलंही लॉजिकने, बस गॅम्बलिंग, थ्रिलिंग, कधी कधी अननेसेसरी आर्ग्युमेंट्स, काही कारण नसताना आर्ग्युमेंट्स करणं, वादविवाद करणं, आणि कॉन्स्टंट स्ट्रेस, नेहमीसाठी दीर्घकालीन तणावात राहणं, यामध्ये मेंटल कॅपिटल संपतो, आपलं मेंटल स्पीस संपतं. हे इमोशनल रिस्कची उदाहरणं आहेत. जनरली लोक फिनान्शियल कॅपिटल जपतात, पण इमोशनल कॅपिटल उधळतात, ते जपत नाहीत. हे ते सर्वात मोठी ब्लंडर मिस्टेक करत असतात. आणि चौथी रिस्क आहे अपॉर्च्युनिटी रिस्क. हा सर्वात सटल आहे. सटल मीन्स अगदी धुसर, कळत नाही. चुकीच्या निर्णयामुळे आपली योग्य संधी हुकते, हे आपल्याला खूप खूप वर्षांनी कळतं किंवा कळतच नाही. तर अपॉर्च्युनिटी रिस्क आपली खूप वेळा आपण अनुभवलेली असते किंवा ते लक्षात येत नाही, इतकं सटल असतं ते. शॉर्ट टर्म एक्साइटमेंटसाठी लॉंग टर्म स्टॅबिलिटी सॅक्रिफाईस केली जाते, ही अपॉर्च्युनिटी रिस्क आहे. आता इतकं तर सांगितलं, पण यामध्ये तुम्ही म्हणाल सर मग आता तुम्ही सांगताय हे रिस्क वगैरे आम्हाला कळलं ते, पण प्रश्न असा आहे की ह्या प्रॅक्टिकल रिस्क मॅनेजमेंट कसं केलं जाईल. म्हणजे नुसतं थेरॉटिकल किंवा मग असं काहीतरी हायपोथेटिकल बोलून चालणार नाही. ह्या रिस्क मॅनेज कशा केल्या गेल्या पाहिजे, हाऊ टू टॅकल इट, हाऊ टू हँडल इट, हाऊ टू मॅनेज इट. तर आता प्रॅक्टिकल भाग असा, रिस्क मॅनेज असं करायचं. 3 स्पष्ट नियम आहेत मित्रांनो. रूल 1, नेव्हर रिस्क व्हॉट यू कॅन नॉट रिप्लेस. नेव्हर रिस्क व्हॉट यू कॅन नॉट रिप्लेस. जी गोष्ट रिप्लेस करू शकत नाही तुम्ही तुमच्या जीवनात, जे गोष्टीची जागा इतर गोष्ट तुमच्या जीवनात काढू शकत नाही, ती गोष्ट कधीही रिस्कला लावू नये. कधीही रिस्क, तिच्यावर कधीच जुगार खेळला नाही पाहिजे, तिला कधीच दावावर लावलं नाही पाहिजे. कॅपिटल रिप्लेस होऊ शकतं, पण प्रतिष्ठा कठीण आणि विश्वास तर अजून कठीण, आणि रिलेशनशिप जर दाबावर लावले तुम्ही तर ते अजूनही कठीण होऊन जातं, ते रिप्लेस नाही होऊ शकत. रूल नंबर 2, पोझिशन साईज युअर डिसिजन्स. आपले डिसिजन घेण्याची साईज ही छोटी असायला पाहिजे किंवा मॅनेजेबल असायला पाहिजे. अंडर अवर कॅपॅसिटी, विदिन अवर कॅपॅसिटी सर्कल असली पाहिजे. मार्केट मध्ये जर आपण फुल कॅपिटल का ट्रेडमध्ये टाकलं तर काय होईल, गलत डिसिजन झालं तर ते टाकायला नाही पाहिजे. आयुष्यातही तसंच, पहिल्याच निर्णयात सर्व स्टेकवर ठेवू नका. एक निर्णय घ्यायचा आहे आयुष्यात आणि सर्व काही दावावर लावायचं आहे, असं कधी करू नये. ग्रॅज्युअल एक्सपोजर पाहिजे, थोडं थोडं एक्सपोजर. कंट्रोल कमिटमेंट, खूप साऱ्या कमिटमेंट नाही पाहिजेत, नियंत्रित कमिटमेंट केल्या गेल्या पाहिजे. रूल नंबर 3, डिफेन्सिव्ह प्लॅन फर्स्ट. जर आपला प्लॅन ए सर्वांकडे असतो, जर आपला प्लॅन ए फेल झाला तर प्लॅन बी किती जणांकडे असतो. जर निर्णय चुकला तर एक्झिट काय, डॅमेज कंट्रोल काय, आणि मग रिग्रोथला चान्स काय, किती अपॉर्च्युनिटीज आहे. तर एक्झिट क्लॅरिटी नसलेला निर्णय हा इम्पल्सिव्ह मूव्ह आहे. म्हणजे एक्झिट क्लॅरिटी पाहिजे. जर आपण प्लॅन ए केला आणि काही कारणानं तो फसला तर त्यामधून इझिली एक्झिट होता आलं पाहिजे, एक्झिट कॉस्ट जास्त नसली पाहिजे, आणि प्लॅन बी रेडी पाहिजे आपल्याला सर्वायवलसाठी. तर मी क्लासरूममध्ये शिकवताना, कोर्टरूममध्ये स्ट्रॅटेजी करताना आणि कॅपिटल मार्केटमध्ये ट्रेड करताना एकच प्रिन्सिपल वापरतो, प्रोटेक्ट फर्स्ट, ग्रो लॅटर. प्रोटेक्ट फर्स्ट, ग्रो लॅटर. आता क्लासरूममध्ये कसं होईल त्याचं, की मुलांची उपस्थिती टिकवा, त्यांचं जे नॉलेज आहे ते पहिले टिकवा, ते सुदृढ करा, नंतर ग्रो करा. नाहीतर पुढचं पाठ मागचं सपाट. कोर्टरूममध्ये सुद्धा स्ट्रॅटेजी करताना जी तुमची इमेज आहे, ते तुमच्यावर, ज्या ॲक्टवर, ज्या लॉवर तुमची मास्टरी, त्याच्यावर काम करा.
तेव्हा कुठं नवीन नवीन लॉजमध्ये हात घाला. कॅपिटल मार्केटमध्ये सुद्धा तसंच. एखादी स्ट्रॅटेजीवर मास्टरी आली, त्याच्यावरच काम करा. नवीन स्ट्रॅटेजी नंतर करू शकतो आपण. तर एकच प्रिन्सिपल वापरतो मी, प्रोटेक्ट फर्स्ट, ग्रो लॅटर. लोक उलट करतात, ते ग्रो करण्यासाठी हाय रिस्क घेतात आणि प्रोटेक्ट करायला उशीर करतात. जेव्हा प्रोटेक्शन मजबूत असतं तेव्हा ग्रोथ नैसर्गिक होते. प्रोटेक्शन इज द रूल अँड ग्रोथ इज द बाय प्रोडक्ट. रिस्क मॅनेजमेंट हा ट्रेडरचा विषय नाही, तर तो प्रत्येक जबाबदार व्यक्तीचा विषय आहे. निर्णय घेण्याआधी स्वतःला विचारा, मी काय गमावू शकतो, मला ते परवडू शकते का, माझ्याकडे डिफेन्सिव्ह प्लॅन बी आहे का. जर तुमचं उत्तर स्पष्ट असेल तर तुमचा निर्णय मॅच्युअर आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण कॉग्नेटिव्ह बायसबद्दल बोलू, जे दिसत नाही पण निर्णय बिघडवतात. कॉग्नेटिव्ह बायस, तोपर्यंत लक्षात ठेवा, प्रोटेक्ट फर्स्ट, ग्रो लॅटर. धन्यवाद. परत रिपीट करतो, परत रिपीटही चुकीचं आहे. रिपीट करतो, प्रोटेक्ट फर्स्ट, ग्रो लॅटर. धन्यवाद.